मोर द विकेट मारा करतो गोलंदाज प्रणय. कमलाकर दादले पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू हवेत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक खेळ करतो. कमलाकर दादलेचा झेल सोडणं म्हणजेच आपल्या स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कमलाकर दादलेने नक्कीच चेंडूवरती नक्कीच फसवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाही. प्रणयचा पुढील चेंडू खेळ सोडण्याचा परिणाम. कमलाकर दादले ऑन द वे. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या लागली धावफलकावरती 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय राईट अबाउट द विकेट. यावेळी कमलाकर दादले स्पेशलिस्ट फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा बाहेर. कमलाकर दादले तीच फलंदाजी कमलाकर दादलेकडून पाहायला मिळते. यावेळी चेंडूला बॅकफूट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. डिक्लर क्षेत्र आहे. डिक्लर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय वरती. प्रणय परवाच्या दिवशी प्रणय याने नक्कीच आपलातून अशी गोलंदाजी केली होती. वन्स अगेन कमलाकर दादले बिग हिट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळ सोडणं त्याचा परिणाम मैदानावरती पाहतोय. वन्स अगेन कमलाकर दादले बिग 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 हिट. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी जबरदस्त चेंडू. हे होणं गरजेचं असतं. आपण पाहतोय की विनोद वाटकरेला पाहूया. साहिलचा हा चेंडू. लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. जबरदस्त चेंडू यावेळी नक्कीच म्हणावा लागेल, कारण की चेंडू 25 धावांवरती खेळतोय. पाहूया साहिलचा हा चेंडू. कमलाकर दादलेचा मोठा फटका. चेंडू क्षेत्ररक्षकाकडून आपलातून कॅच. कमलाकर दादले बॅक टू द पॅव्हलियन. मोठा हादरा रिलॅक्स यावेळी साहिलच्या गोलंदाजीचा सामना करत असताना हेमंतचा मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू वन बाउंड सीमारेषा बाहेर. चौकार. मारा करतोय गोलंदाज साहिलने 3 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच जबरदस्तरित्या टाकले होते. मात्र पाहूया लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. हेमंतचा मोठा फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक यावेळी चूक करतोय. खेळ सुटला जातोय. हेमंत पाटीलला जीवदान मिळतंय. धाव मात्र 1 ने वाढते. धावसंख्या लागले 31 धावा. पाहतोय की साई आवाज संघाने नक्कीच की कमलाकर दादलेला बाद करण्याचा नक्कीच यावेळी प्रयत्न केला, मात्र हा चेंडू स्टंपातून बाहेर जातोय. थोडासा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव पडतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. बॅटिंगने गाजवलेला आहे. यावेळी आपण पाहतोय थोडासा स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅट वरती येत नाहीये. फलंदाज थोडं आता मात्र परफेक्ट सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. हेमंत पाटील यावेळी आपण पाहतोय स्ट्रोक वरती इतका व्यवस्थितरित्या फटका खेळला जात नाही. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एका धावेने विनोद वाटकरेचा कार्पणच्या आधारावरती खेळलेला हा फटका. चेंडू लॉंगांच्या दिशेने. गौरव देखील आहे ना. एकच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या लागली धावफलकावरती. ह्या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत प्रभावी असा मारा केलाय. पाहूया हा चेंडू. हेमंत पाटीलचा मोठा फटका. चेंडू जातोय टिकलर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 35. आपण पाहिलं तर धावा रोखणारी अद्यापर्यंत गोलंदाजी केली. हेमंत पाटील यावेळी मोठा फटका खेचतोय. चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध. चेंडू सीमा पार. षटकार. शेवटचा चेंडू शुभम लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चकवलं जातोय हेमंत पाटील याला.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटक खेळवायचा आहे. राईट अबाउट द विकेट. हेमंत पाटीलचा पहिला चेंडू. आपण टप्प्याचा चेंडू. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा मात्र फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावण्याचा नक्कीच प्रयत्न गोलंदाजाचा असावा फलंदाजाच्या विरोधात. यावेळी आपण पाहतोय चेंडू पॉइंटच्या दिशेने. राहुल बेंडे चेंडू खाली. गौरव बॅक टू द बॅवल्या. मिळाली नव्हती. हेमंतचा हा चेंडू. प्रणय आपण टप्प्याचा चेंडू. बॅट चेंज घेऊन चेंडू 1 बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये. फोटो सेशन तसेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया हा चेंडू. प्रणयचा एक जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विनोद वाटकरे चेंडू अडवण्यामध्ये नक्कीच यावेळी प्रयत्न करतोय. मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या परवाचा दिवस प्रणय याने साई आवाज संघासाठी गाजवला होता. या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत. राईट अबाउट द विकेट. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. ऑफ स्टंप यॉर्क मैदानावरती बऱ्याच प्रेक्षक उपस्थित झाले. यावेळी मोठा फटका. चेंडू 1 बाउन्स कमलाकर दादलेच्या हातात. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 6 येणं बाकी. प्रणय स्ट्राईक एंड वरती. हेमंत राईट अबाउट द विकेट. आपण टप्प्याचा चेंडू फुल मारतोय. मात्र चेंडू जातोय डिक्लर क्षेत्रामध्ये. प्लीज पंच इशारा. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पहिला चेंडू चैतन्याचा. पहिला चेंडू फलंदाजाला नक्कीच यावेळी चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. वाईट डिक्लर धाव. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सूरज ऑन द स्ट्राईक. सूरज यावेळी आपण पाहतोय फुल मारतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लक्ष दिशेने. मात्र पाहतोय कमलाकर जातोय. चांगला बॅकअप दिलाय. संघासाठी जरूर 2 धावा वाचवतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली होती 14 धावा. प्रणय चैतन्य किल्लेकर. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी ऑफस्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. सामना नक्कीच जबरदस्त होऊ शकतो. बस या 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना. सूरजचा मोठा फटका. चेंडू हवेत. कमलाकर दादले चेंडू खाली तैनात. सूरज बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच परवाच्या दिवशी चांगली उपयुक्त अशा खेळी साकारल्या होत्या. संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यापर्यंत त्यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली होती. चैतन्य किल्लेकरचा हा ऑफ स्टंप लाईन वरती यॉर्कर चेंडू. जबरदस्त चेंडू मारावा लागेल. 28 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. कमलाकर दादले देत आहेत. चैतन्य किल्लेकरने या षटकामध्ये नक्कीच जबरदस्त मारा केलाय. आपलातून असा 27 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय चैतन्य. या वेळेला सुद्धा फलंदाज हुकतोय चकतोय. चैतन्य किल्लेकरचं हे जबरदस्त षटक समाप्त होतोय. या षटकाची आवश्यकता. प्रणय ऑन द स्ट्राईक. प्रणयला पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू आपण पाहिला वळवण्यामध्ये उस्ताद असलेला हा गोलंदाज पाहतोय. फिरकीचा जादूगार नक्कीच यावेळी पाहतोय. राहुल बेंडे. क्रिकेटमध्ये जर तरला सुद्धा बरचसं अंतर असतं. यावेळी मोठा फटका. चेंडू हवेत. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. वेलकम फोर. चेंडूवरती मोठा फटका. राहुल बेंडे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी राहुल बेंडेचा सुंदर चेंडू. चेंडूवरती नक्कीच यावेळी थोडीशी फ्लाईट दिली होती. थोडीशी मजबूत पकड रिलायन्स नवगाव संघाने हासिल केले. पाहूया हा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. कडक फटका. चेंडू सीमा पार. चक्कर. धन्यवाद. 2 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा वन्स अगेन. जबरदस्त कडक. धन्यवाद.
कसा असरित्या गोलंदाजी करतो, मात्र फलंदाज सुद्धा जबरदस्तरित्या षटकार फेसतोय. यावेळी मात्र सामना नक्कीच रिलायन्स नवगाव संघाने जिंकलेला आहे. सेमीफायनलचा सामना जिंकलाय रिलायन्स नवगाव संघाने. काही आवाज संघाने